नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करण्यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे अंतरवाली सराठी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा यासाठी आज अखंड मराठा समाज अहमदनगर कडून जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले. जरांगे यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तहसील कार्यालय नगर येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्याकडून देण्यात आला. या निवेदनात म्हटलं आहे की मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी प्रामुख्याने सगळे सोयरे अधिसूचना अंमलबजावणी करणे, शिंदे समितीस मुदतवाढ देऊन तिचे कामकाज जोमाने चालू ठेवावा, मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, हैदराबाद, सातारा, मुंबई गॅझेट लागू करावे इत्यादी मागण्यांसाठी 17 सप्टेंबर पासून अंतरवाली सराठी येथे आमरण उपोषणास बसले आहेत. सरकारने त्यांच्या या मागण्या मान्य न केल्यास मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीनं हे निवेदन दिल्यापासून 48 तासात मागण्या मान्य न झाल्यास तहसील कार्यालय नगर येथे गोरख दळवी, संतोष अजबे, सखाराम गुंजा यांच्यासह काही मराठा बांधव आमरण उपोषण करणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल असा इशारा देखील अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्याकडून देण्यात आला आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 365 दिवस पूर्ण होत आहेत आणि 365 दिवस पूर्ण होत असताना कमीत कमी अन्नत्याग, आमरण उपोषण हे 6वं आहे. आणि तरी पण या शासनाला त्याची दखल घ्यायची किंवा त्याविषयी हा प्रश्न कोंडी सोडवायची अजिबात बी चिंता नाही. आणि आज 6व्या वेळेस ज्या वेळेस मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेत त्यासाठी आज 2 दिवस पूर्ण झालेत. म्हणून आम्ही आज कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून अहमदनगरमधून नगर टीम ही या राज्य सरकारला एक इशारा देऊ इच्छिते की यानंतर 48 तासाच्या आत जे आम्ही मागण्या मागितल्यात, मनोजदादा जरांगेंच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जर आपण 48 तासाच्या आत मान्य नाही केल्या किंवा त्या पारित नाही केल्या किंवा त्याचे आदेश काढलेले तुम्ही पूर्ण नाही केले, जे वाशीमध्ये तुम्ही आदेश दिले ते आदेश जर तुम्ही अंमलबजावणी नाही केली तर 100% पूर्ण महाराष्ट्रात पुन्हा मराठा समाज गाव पातळी असेल, सर्कल पातळी असेल, तालुका पातळी म्हणजे तहसीलदार आणि कलेक्टर लेवलला जिथं जिथं ऑफिसेस आहेत त्या प्रशासकीय इमारतीसमोर आम्ही अन्नत्याग उपोषणाला सगळे बसणार आहेत. मग याचा सर्वस्वी जो परिणाम आहे हा या सरकारवर असेल आणि सरकारमधील मुख्य करून आजचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात, मराठा म्हणतात, छत्रपतींची शपथ घेतात ते माननीय शिंदे साहेब, त्यानंतर या महाराष्ट्राचं बारामतीचं ज्यांनी वैभव खुलवलं असे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि ज्या देशात 5 वर्ष सलग ज्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि बीजेपीचं स्वतः खूप मोठा नेता आहे असं स्वतःला समजतात असे देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांना एक शेवटची विनंती आहे की दादा तुम्ही अंत पाहू नका मनोजदादांच्या केसाला, जीविताला थोडा बी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटन, पण तुमचं काय होईल हे तुम्ही ठरवा. ही शेवटची हात जोडून कळकळीची विनंती आहे की आमचे आदेश, आमचं ओबीसीतून आरक्षण जे तुम्ही आतापर्यंत प्रलंबित ठेवलंय आणि जो खेळ लावलाय तो खेळ थांबावा व लवकरात लवकर मनोजदादांचं मागण्या मान्य करून त्यांचं उपोषण सोडण्यात यावं एवढी विनंती अहमदनगर अखंड मराठा समाजाच्या वतीने करत आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.